Speaker, sir. Honorable Chief Minister. At the onset, I extend my heartfelt condolence to the families of the people who have lost their lives in the unfortunate natural calamity at Wayanad in Kerala. My government is committed to extend all the possible humanitarian aid to the Kerala administration. Let us all unite in these times of distress for our countrymen. Let us stand in silence for 1 minute. I request everybody to stand up in silence for 1 minute. You may take your seat, honorable members. Speaker, sir. चड वेळ हावजाचो घेवचो ना. हाचे डिमांड टोटल ऑल टुगेदर 10 डिमांड आशिल्ले, 8 डिपार्टमेंटां आशिल्लीं. स्पीकर, सर. मार्टिन लुथर किंग हाचो प्रसिद्ध सुविचार आसा. द अल्टिमेट मेजर ऑफ अ मॅन इज नॉट वेन ही स्टँड इन अ मोमेंट्स ऑफ कम्फर्ट बट वेन ही स्टँड्स इन अ टायम्स ऑफ चॅलेंज. आणि म्हाका खोस आसा की केंद्रांतलें आश्वासक नेतृत्व, थळावे सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोनूय वाटेच्या वांगड्यांनी सहकार्य केलें, टिकाय केली आणि तातूंतल्यान बोध घेत कोविड-19 सारख्या परीक्षेच्या काळांतल्यान यशस्वी झूंज दिवन गोंय राज्याची आर्थीक घडी सुसूत्रीत करीत प्रशासन ते सुशासन अशी वाटचाल करीत म्हजें सरकार स्वयंपूर्ण गोंय हें साकार करपाक कार्यरत आसा. ह्याच नदरेन आज डिमांड नंबर 2 जनरल एडमिनिस्ट्रेशन ते डायरेक्टली स्कील डेव्हलपमेंट पर्यंत हाच्या कट मोशनाक विरोध करपा खातीर हांव उबो रावला. स्पीकर, सर. सगळ्यात पयली जनरल एडमिनिस्ट्रेशन हे हाजेर उलयता आसतना मुळात जनरल एडमिनिस्ट्रेशनाचें म्हजें जें काम आसा, म्हज्या वांगड्यांक सगळ्यांक बरें खबर आसा. बट हें खबर आसतना सुद्दां म्हणजे एकदां खबर आसूनय बी वेगळे म्हणजे GADन खूब मोठ्या प्रमाणात पोस्ट फॅक्टो एप्रुवल दिलें. 6 कोटीक दिलें, 7 कोटीक दिलें. कॅबिनेटान जें दिलां पळय न्ही तें GAD डिपार्टमेंटाक न्हू, कॅबिनेट म्हणजे बाकीच्या डिपार्टमेंटाच्या सगळें फॅसिलिटेट करपाचें काम हें म्हजें GAD डिपार्टमेंट करता. GAD डिपार्टमेंटाच्या अंतर्गत तशें पळोवंक वचत जाल्यार एडमिनिस्ट्रेटीव बिल्डिंग्स, एडमिनिस्ट्रेटीव काम आमचे मुंबय गोवा भवन, गोवा सदन, गोवा निवास आणि ताच्या भायर बाकीचे सगळें ही सगळीं कामां आमची GAD डिपार्टमेंट करता. एकंदर जर पळयत जाल्यार तुमी बाकी सगळे जे GAD डिपार्टमेंटाचेर सरकार तुमच्या दारी हो एक कार्यक्रम GAD डिपार्टमेंटांतल्यान घेवंक ना. तो प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटांतल्यान तो कार्यक्रम जो आसा पळय तो घेतलेलो. ह्या डिपार्टमेंटांत ह्याच फावटी म्हणजे बरीचशी डिपार्टमेंटां खूब गेल्या 50-60 वर्सांक आमी शिफ्ट करीत आसा. बिल्डिंगो जुन्यो जायत आसा आनी त्यो जुन्यो जाता आसतना तांकां नवीन बिल्डींग नवीन जाग्याचेर शिफ्ट करप हें काम आमच्या GAD डिपार्टमेंटांतल्यान किंवा एखादी रिनोवेट केल्ली बिल्डींग तांकां दुसऱ्या जाग्यार दिवप हें काम GAD डिपार्टमेंटांतल्यान करीत आसा. आमी ताका प्रशासन स्तंभ हें जें आसा पळय न्ही ही बिल्डींग नवीन जाग्यार म्हणजे पणजेंतल्यान ते पर्वरी हाजेर सुरू आसा, डिस्कशन सुरू आसा. अजून एडीच डिस्कशन सुरू आसा कारण जो जागो आमी चूज केल्लो त्या जाग्याचेरूय थोडेशे वेगवेगळे प्रश्न आसा. बट डिस्कशन सुरू आसा एट प्रेजेंट. इट इज स्टील नाव म्हणजे फायनल स्टेजीचेर जरी येवंक ना. बट हांव हें सांगता आसतना म्हणजे
हावजिंग बोर्डाची बिल्डींग स्पीकर सर आमी घेतल्या. आमी 2-3 बिल्डिंग्स जी आसा पळय न्ही ही शिफ्ट करपा खातीर म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटाक आनी बाकीच्या डिपार्टमेंटाक BSNLची बिल्डींग घेवनूय बी त्या डिपार्टमेंटाक आमी दिल्या. हायर एड्युकेशनाच्या स्टेट कमिशनर ऑफ द पेन्शनर परत डिपार्टमेंट फॉर द एम्पावरमेंट ऑफ द पर्सन हे दिला. BSNL बिल्डींग घेवन ताका सगळ्या जाणांक बऱ्या डिपार्टमेंटांत घेवपा खातीर ऑलरेडी जागा आमी शिफ्टय केलें. इवन दो कोंकणी अकादमीक आमी बरो जागो जो आसा पळय न्ही हो हातूंतल्यान BSNL बिल्डिंगेंतल्यान दिल्या. रिहॅबिलिटेशन बोर्डाक दिला, डिपार्टमेंट ऑफ द गॅजेटर हांकां दिल्या. सगळी जी जुन्या हातूंत आशिल्ली ती बऱ्या हातूंत शिफ्ट करपाचें काम स्पीकर सर म्हाज्या सरकारांत केलां आनी त्या खातीर कोंकणी अकादमी आज प्रशस्त बिल्डिंगेन पयले फावटी आसा जितून उदकूय येयना आनी बाकीची वायटूय लागना. स्पीकर सर EVMS म्हणजे व्हेहिकल मॅनेजमेंट सिस्टम आमी सुरू करपाच्या जेणे करून व्हेहिकल मॅनेजमेंट वेवस्थीत मेंटेन करपा खातीर आमकां उपयोगी येतली. निवास क्वॉर्टर्स जे प्रत्येकाक एप्लाय कर मेळना तेजो रँकींग आनी बाकी सगळें जें आसा पळय न्ही हें सगळें आमकां त्या सिस्टमींतल्यानूच कळटलें. स्पीकर सर हाजेर उलयता आसतना गव्हर्मेंट क्वॉर्टर्स हो एक विशय आसा. प्रत्येकाक गव्हर्मेंट क्वॉर्टर A, B, C, D ज्या कॅटेगरी प्रमाणे ताका मेळटा पण खूब जुने क्वॉर्टर जाल्ल्या कारणान म्हणजे ते थोडे आमी टप्प्या टप्प्यान तांचें रिनोवेशन घेयत आसा आनी गव्हर्मेंट सर्वंटांक एकोमोडेशन बऱ्या क्वॉर्टर्सान दिवपाक जाय. आमी नवीन गव्हर्मेंट क्वॉर्टर्सूय बांदून घेवपाचें आसा, अजून फायनलायज जावंक ना बट जाता तितके बेगीन तेय बी फायनलायज करून नवीन क्वॉर्टर्स जे आसा पळय न्ही ते आमी घेतले. ह्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत तशें पळोवंक वचत जाल्यार मंत्रालयाचे नवीन प्रशस्त असो 3rd फ्लोर हो आमी कन्स्ट्रक्ट करपाक शकले ह्या हातूंतल्यान आनी वेगवेगळी आमची बिल्डिंग्स ज्यो आसा पळय त्यो मेंटेन करपाचें काम ह्या हातूंतल्यान आमी करता. स्पीकर सर GAD डिपार्टमेंटाचेर हांव चड वेळ काडचो ना. म्हाका दिसता फक्त एकूच म्हणजे हांवें क्लॅरिफाय करपाक जाय आसलें खंयसरूच पोस्ट फॅक्टो एप्रुवल म्हाज्या डिपार्टमेंटांत घेवंक ना आनी ताका लागूनच फक्त म्हणटा आसतना तुमी बरेचशे फावटी ह्या GAD डिपार्टमेंटाचेर तो एक आरोप करचो न्ही अशें म्हाका दिसता. स्पीकर सर आपले ट्रेजरी अकाउंट्स एडमिनिस्ट्रेशन नॉर्थ गोवा, ट्रेजरी अकाउंट्स एडमिनिस्ट्रेशन साऊथ गोवा हे सांगता आसतना स्टॉक ऑफ द स्टॅम्प पेपर्स केन्नाच म्हणजे आमच्या कडेन खूब मोठ्या प्रमाणात एवेलेबल आसा आनी आमी तितके ते मेंटेनूय करता. ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन दोनूय म्हणजे नॉर्थ आनी साऊथ गोवा दोनूय हातूंतल्यान आमी ट्रेजरी अकाउंट्स जे आहा पळय न्ही स्टॅम्प खूब मोठ्या प्रमाणात आसा. स्पीकर सर आमी तशें पळोवंक वचत जाल्यार ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन 60,000+ लोकांचो पेमेंट आनी 60,000+ लोकांची पेन्शन आनी ताज्या भायर जवळपास 10,000 ते 15,000 लोकांचो कॉन्ट्रॅक्ट टेम्पररी आहा तेंचो पेमेंट आनी ताज्याय भायर जवळपास 3 लाख लोकांची DSSY आनी गृह आधार म्हणजे विचार कर 1,20,000 गव्हर्मेंट एम्प्लॉईज आनी 3 लाख लोकांची पेन्शन म्हणजे 4,20,000च्या आसपास लोकांक रेग्युलर आनी तेय बी मंथली मेंटेन करपा खातीर आमी सिस्टम ही जाग्यार उडयता जेणे करून आमचे कौटल्य लेखा भवन डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स ही नवीन बिल्डींग जी आसा पळय न्ही पर्वरी हांगासर जाली आनी तातूंतल्यान आमचें काम डिजिटलायजेशन कंप्लीट ट्रान्झॅक्शन जी आसा पळय न्ही ही फूल फ्लेज डिजिटल हातूंतल्यान आमी सातत्यात करता आनी ताकाच लागून आमचो मागीर IPBS इंटिग्रेटेड बिल प्रोसेसिंग सिस्टम, ऑनलायन फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम, EDDO इलेक्ट्रॉनिक ड्रॉइंग डिस्पर्सल सिस्टम, चलन, CINB अकाउंट्स ऑनलायन अकाउंट ऑनलायन IBSP2 TS ट्रेजरी अकाउंट सिस्टम अशा सगळ्या पद्दतीच्यो ऑनलायन सिस्टम ज्यो आसा पळय न्ही म्हणजे वर्क्स ऑडिट सिस्टम हे सगळे ऑनलायन पद्दतीत जे आसा पळय न्हू हे आमचे अकाउंट्स डिपार्टमेंट डिजिटली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ही मेंटेन करता. पेन्शन सुद्धा ऑनलायन सिस्टमींतल्यान मॅनेज करता. PFMS पब्लीक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम इज इंटिग्रेटेड विथ द IPBS ओके. अशा पद्दतीत कोणाची जर पेन्शन फाटीं फुडें तूं म्हणटा पळय न्ही ती सुरू जाता आसतनाच प्रॉब्लेम जाता तेजो अकाउंट्स डिपार्टमेंटा कडेन प्रॉब्लेम ना. इन केस कोण तरी सपोज पंचायत डिपार्टमेंटांतल्यान रिटायर्ड जाला किंवा एडेड स्कुलांतल्यान रिटायर्ड जाला जाल्यार तेजे अकाउंट्स जो पर्यंत आमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटा कडेन क्लियर जावन येयना तो पर्यंत ती सुरू जावंक शकना. पेन्शन सुरू जावंक ना तेजे
तो त्याच डिपार्टमेंटांतल्यान रिटायर्ड जाता खरें म्हणजे ताका तांच्यांनी कॉपरेट करपाक जाय आसता तेजी जायना फुडें 2 म्हयन्या भितर सुरू जावपाक जाय आसता पण आमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटा कडेन जवळपास पळोवंक वचत जाल्यार 6 म्हयने कांयच येना तेजे ते डिपार्टमेंट जे आहा कन्सर्न डिपार्टमेंट थंयच्यानूय ते क्लियर जावपाक जाय ते जर क्लियर जालें जाल्यार आमकां खूब बेगीन हें आसा पळय न्हू हें आमकां पेन्शन तेजी चालू करपाक कांयच हरकत ना कारण तेजी पेन्शन ही आमकां दिवपाचीच आसता म्हणून म्हाजें सरळ म्हणणें आहा ह्याय डिपार्टमेंटाचें सांगता आसतना की ऑलमोस्ट सगळे विशय जे आसा पळय न्ही ह्या डिपार्टमेंटाचे आमी टायम टू टायम क्लियर करीत आसा स्पीकर सर सांगता आसतना एक 2 गजाली GADची सांगता आसतना हांव उदळ विसरलेलो तितून एक म्हणजे टायम बाउंड सर्विसाचेर सगळे उलयले टायम बाउंड सर्वीस जी आसा पळय न्ही हो ऑफिशियल गॅजेट आमी 3 नोव्हेंबर 2022 हेका पब्लीश केला आनी ताजेर प्रत्येकाचो फुडें एपेलायट ऑथॉरिटी कोण हेंय तेजें ठरलां पण आयज पर्यंत तूं म्हणटा तशी कोणीच एपिलेट ऑथोरा कडेन कंप्लेन करूंक ना तेजो टायमूय ठरयला एपिलेट ऑथॉरिटी ठरयला जर सपोज फाल्यां सकाळीं म्युटेशन जावंक ना जाल्यार फुडलें अपील कोणाक करपाचें तेज्या कडेन प्रत्येकान करचें इट इज ऑलमोस्ट म्हाका दिसता ऑल टुगेदर टोटल सर्वीस नोटिफायड इज 550 हे जे आहा पळय न्ही फक्त हातूंतलो तांकां ती फीस घालची पडटा ती उरोवंक ना कारण आजून एकूय कंप्लेन जी आहा पळय न्ही येवंक ना बट टायम बाउंड सर्विसीस कोणीच आजून म्हाका दिसता कदाचित अवेरनेस आसचो ना मागीर अवेरनेस हांव म्हणटा ते इश्यू इन्फॉर्मेशन पब्लिसिटीचे अवेरनेस तुजी फक्त घालप न्ही स्पीकर सर हांव ताका कळपाक जाय म्हणून सांगता टायम बाउंड सर्वीस हे केल्या उपरांत हाजी प्रेस नोटूय आयिल्ली स्पीकर सर ना ताजो एकूच मिनिट स्पीकर सर सोंपयता न्ही ना मुखेलमंत्र्यान एकूच मिनटान बसता मुखेलमंत्र्यान हें मिसकॉन्स्टिट्यूट म्हणल्यार दुसरे भशेन अर्थ घेवप न्ही की सगळें बरें चलना म्हणून बरें चलूंक ना हें सगळ्यांक खबर आहा लोकांक खबर विजयाक खबर आसलें न्ही विजय तरी करतलो आसलो हे ना हांव हांगा उबो रावन सांगूंक शकता की हें टायम बाउंड जायना म्हणून हजारांनी लोक असे आहात जे सांगूंक शकना स्पीकर सर तांच्यांनी आमची एपिलेट ऑथॉरिटी जी आहा पळय न्ही तांच्या कडेन तांच्यांनी हे करूं येता अपील करूं येता स्पीकर सर ऑनलायन सर्विसीसचेरूय उलयता आसतना आमी 241 ऑनलायन सर्विसीस ज्यो आहा पळय न्ही ती दितात जर ती ऑनलायन सर्विसीस मेळूंक ना जाल्यार अपिलेट ऑथॉरिटी कडेन तांच्यांनी बी जी आहा पळय न्ही ती कंप्लेन दिवपाक कांयच हरकत ना ओके त्या खातीर आमी टायम बाउंड सर्विसीस ऑनलायन सर्विसीस हे सगळे जे आहा पळय न्हू स्पीकर सर हे आमी क्लियर केला स्पीकर सर हांव एक्सायज डिपार्टमेंटाचेर उलयतां एक्सायज डिपार्टमेंटाचेर उलयता आसतना की बऱ्याच जाणांनी रेव्हेन्यू कमी जालो म्हटलां स्पीकर सर रेव्हेन्यू कमी जावंक ना जवळपास 900 कोटी रुपया आमकां फाटल्या फायनान्शियल इयराक गेले हे फावटी 34 कोटी रुपया जे आसा पळय न्ही हो रेव्हेन्यू आमचो इनक्रीज जाल्लो आसा आमी हांगासर सगळी लायसन्स परमीट जी आसा पळय न्ही हेका फास्ट ट्रॅक पद्दतीन दिवपाक आमी ऑलरेडी सुरवात केल्ली आसा आनी ताजी तुमी जो केस जी सांगल्या ती केस ऑलरेडी 27,78,150 रुपया आमी रिकवरी केले 3 जाणांक भितरले सस्पेंडूय केले एकटो आजुनूय सस्पेंडेड आसा तेजी ACBत केस सुरू आसा ACBत तेजी केस फायनलायज जाल्या उपरांत कितें आहा पळय न्हू ताजेर एक्शन घेतले स्पीकर सर टायम टू टायम आमी इंटरनल ऑडिट सेल जो आसा पळय न्ही तो आमचो ऑडिट जे आहा इंटरनल ऑडिट हे कंडक्ट करता आनी इवन दो प्रत्येक एक्सायज कमिशनर हे प्रत्येक थंयसर वचूनय बी ते घेता आमचे आमी हाजेर डिस्टिलरी आनी वेअर हावजीस हाजेर आमचे 24/7 CCTV कॅमेराज आसा ताजेर आमी स्ट्रिक्टली विजिलन्स दवरता आतां आमी नव्यान एनफोर्समेंट सेल जो आसा पळय न्ही हो इल्लीगल चॅक करपा खातीर केला स्पीकर सर आमचे कडेन गोवा एक्सायज मॅनेजमेंट सिस्टम ह्या सिस्टमींतल्यान आमी इम्पोर्ट एक्सपोर्ट परमिट्स जी आसा पळय न्ही ही सगळी परमिट्स चॅक करपा खातीर घेतल्या स्पीकर सर अशें न्ही की आमी केसीस बूक करिना जे सांगलां की कोण तरी रिटेलराचेर सोरो विकता तो चड वेळ दवरता आमी फाटल्याच वर्साच्यो 112 केसीस ज्यो आसा पळय न्ही ह्यो म्हणजे टायमा भायर किंवा होलसेलाचेर विकता अश्यो 112 केसीस ज्यो आहा पळय न्ही ह्यो बूक केला आनी त्या प्रमाणे तांकां पनिशूय करता स्पीकर सर आमी आमचो इनिशिएटिव्ह काजू फेणी जी आसा पळय न्ही ही प्रमोट करपा खातीर आमी GI टॅग घेतला उर्रागा खातीर GI टॅग आनी हे घेवपा खातीर आमी बाकीची आमची कमिटी जी आसा पळय न्ही ती कमिटी आमी फॉर्म केला कोणी तरी म्हटलें की कमिटी फॉर्म करूंक ना म्हणून ओके ह्या हेजेर आमी कमिटी फॉर्म ऑलरेडी केल्या
आणि ती कमिटी ऑलरेडी आसा म्हजे कडेन एक्सायज कमिशनर त्या कमिटीची हेड आसा पुराय विच इज एन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॅप कमिशनर ऑफ द एक्सायज रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम द फेनी डिस्टिलर्स डायरेक्टर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द बाकी वेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर हे सगळे त्या कमिटीचेर आसा त्याची ती कमिटी जी आहा पळय न्हू ती ऑलरेडी फॉर्म केल्ली आसा. स्पीकर सर आमी हाजेर आसतना स्पीकर सर बाकीच्योय ज्यो आहा पळय न्ही एक्सायज डिपार्टमेंट टायम टू टायम कोण वायोलेट करता ताच्या खातीर केसीस बूक करपाचें काम हें सातत्यान आमचें एक्सायज डिपार्टमेंट करता. अजुनूय बी स्ट्रिक्ट आनी विजील हे करपा खातीर एक्सायज डिपार्टमेंट खूब मोठ्या प्रमाणांत अजुनूय बी काम जें आसा पळय न्ही हेजेर एक्सायज डिपार्टमेंटाचेर हें सुरू आसा. स्पीकर सर हांव हेजेर सांगता आसतना एक्सायज डिपार्टमेंटा वयल्यान एकूच फक्त ऑनलायन सर्विसीस सांगता आसतना स्पीकर सर हांव एक गजाल विसरलेलो विच इज एन आमी टोटल डायरेक्टली हांव कमर्शियल टॅक्स ह्या डिपार्टमेंटाचेर वता. स्पीकर सर कमर्शियल टॅक्स ह्या डिपार्टमेंटाचेर आमी रेवेन्यू कलेक्ट करपाक कमी पडले अशें म्हणटा. हांव सांगता स्पीकर सर कमर्शियल टॅक्सचो इनक्रीज 500.53 crores जाला विच इज एन 9.2%. पयलीं आशिल्लो 5,438.01 crores in 22-23 आनी 5,938.54 in 23-24. इन्स्पायर्ड रिडक्शन इन वॅट जावन सुद्दां हो आमकां इनक्रीज मेळ्ळा. देर इज नो एनी आउटस्टँडींग अंडर द GST रेजीम. तो टॅक्स कंपल्सरी जो आसा पळय आमी घेता. स्पीकर सर आमी हाजेर हें सांगता आसतना हांव दोन गजाली फाटलो जो हें आशिल्लो पळय न्ही 20.63 crores इज रिकवर्ड फ्रॉम द लास्ट इयर बाय फ्रीजिंग द बँक अकाउंट्स ऑफ द डिफॉल्टिंग वॅट डीलर्स. स्पीकर सर हाज्या भायर 18.14 crores of rupees is recovered from the one-time settlement scheme as per the Gratipos Act 2023. Speaker sir, which is in Goa recovery of the areas of tax, interest, penalty and other dues through the settlement of 2023 schemes. Speaker sir, total 4,176 online application received for the OTS where OTS खातीर आयली हातूंतल्यान आमी 18 कोटी रुपया रिकवर केले. स्पीकर सर ह्या स्किमीचो जो आहा पळय न्ही खूब मोठ्या प्रमाणात सगळ्या जाणांनी फायदो जो आसा ह्या स्किमीचो गोंयकारांक खूब मोठ्या प्रमाणात फायदोय जो घेतलेलो आसा. स्पीकर सर रिगार्डिंग द वॅट ऑन पेट्रोल हो 21.5% आसा आनी डिझल इज 17.5% आसा. कर्नाटक आनी महाराष्ट्र ह्या दोनूय राज्यां पेक्षा आमी कमी आहा. कर्नाटकांत पेट्रोलाचेर 29.8% आसा, डिझलाचेर ऑलमोस्ट 18.44 आसा. महाराष्ट्रांत तो 25% प्लस 5.12 रुपीज लिटर असो आसा आनी 21% डिझलाचेर आसा. त्या ती गोंय राज्य जे आसा पळय न्ही त्या दोगांयच्या पेक्षाय कमी आसा. स्पीकर सर आमी 28.29 crores ऑफ द वायोलेशन ऑफ द वे बिल्स प्रोविजन रिटर्न डिफॉल्टर्स हांच्या कडल्यान आमी कलेक्ट करपाक शकले. त्या खातीर हे डिपार्टमेंट खूब बऱ्या पद्दतीन आपलें काम जें आसा पळय न्ही हें करपाक लागलेलें आसा. स्पीकर सर आमी ग्रेटिपोज एक्ट 2023 हेज्या सकयल बिलो 10,000 जे आशिल्ले ह्या एक्टा प्रमाणे आतां पर्यंत आमी सोमोटो वेवर्स जे आसा 42,899 and total number of the dealers वेवर जे आसा पळय न्ही ह्या वेवर्स आमी 63.78 crores हो ताका वेवर्स मेळ्ळो. ओके रिगार्डिंग द फेक GST रजिस्ट्रेशन आनी डिटेक्शन ड्रायव हो खूब मोठ्या प्रमाणात एक गँग रुपात ह्या स्टेटीत रजिस्टर्ड कर त्या स्टेटीत रजिस्टर्ड कर ह्या पद्दतीत सुरू आसा. ते हाज्या अंतर्गत आमी फेक GST रजिस्ट्रेशन डिटेक्शन ड्रायव जो आसा पळय न्ही सुरू केला. मॉडर्नायझेशन अपग्रेडेशन ऑफ द वॅट सॉफ्ट एप्लिकेशन्स करून ते आमी NIC बरोबर हे काम 100% आमी हाजेर काम सुरवात केला. तुवें जो इनपूट टॅक्स जो सांगलेलो पळय न्ही तो फाटल्या GST मिटिंगेंत हांवें मांडून ताजो फायदो फक्त गोंयकारांकूच न्ही तर पुराय देशभर लोकांक जो आसा अंडर 16(4) हाजो आमी थंयसर रेज करून हो 2017, 18, 19, 20 सेंट्रल हांगासर टोटली सगळ्या जाणांक जो आसा पळय न्ही हाजो खूब मोठ्या प्रमाणात जो इनपूट टॅक्स हो वेवर जो आसा मोर दॅन 5 lakhs लोकांक ऑलरेडी हो फायदो आतां मेळटलो.
स्पीकर सर, आमी आमचे GST कावन्सील आनी टायम टू टायम आमकां जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान सेंट्रल GST कावन्सिला कडल्यान येवपी अमेंडमेंट स्टेटींतल्यान टायम टू टायम करता. म्हाका दिसता इट इज एन वन नेशन वन टॅक्स हे पुराय देशभर एप्रिसिएट केला. हाचो फायदो जो आसा हो पुराय देशाक खूब मोठ्या प्रमाणात जाता. आमी सगळ्यांनी एप्रिसिएट करपाक जाय. बरें करता तें बरें हे वेंदी केन्ना तरी म्हण दाखयता, म्हणजे एक बरें करता तें बरें करता अशें म्हणून. रिगार्डींग द गोवा सदन, स्पीकर सर, गोवा सदन हे एक म्हणजे गोवा भवन पयलीं मुंबयचो हाजे 8 तारखेच्यान 8 ऑगस्टाच्यान बुकींग आमी सुरवात करता. रिनोवेट जालें, कंप्लीट जालें सगळें. आतां 8 तारखेच्यान बुकींग सुरू करूया. आतां कोण जो वयतलो तेंच्यांनी बुकींग ऑनलायन पद्दतींतल्यान आमी सुरवात करूया. गोवा सदनान टोटल रूम जे आहा पळय न्ही तें सांगता तुका. गोवा भवन, सॉरी, तितूंतले रूम सांगता हांव. आतांच कागद आसलो मेळ्ळे हांगासर. ओके, इट इज अ गोवा भवन. 8 डबल रूम आसा, 1 VIP रूम आसा, 1 डॉर्मेटरी मेल फॉर 7 बेड, 1 डॉर्मेटरी फिमेल फॉर 3 बेड्स, 1 ऑफिस, 1 कॅन्टीन. आनी अशा पद्दतीन ती 8 तारखेच्यान सुरवात जाता. ओके. दुसरें गोवा सदन आनी गोवा निवास दिल्ली आसलेलें हें तुवें तो 48 कोटी बीन दाखयलो पळय न्हू रे, तो फक्त गोवा निवास. आतां तेजो टेंडर बिंडर केल्लो प्रोसेसान आसलें, बट तें सगळें पळयल्या उपरांत गोवा सदन पयलीं तें परमिशन मेळचें ना हेजेर आशिल्लें. आतां तें नवीन तें वेळ पडलो जाल्यार डेमोलिश करून नवीनूच बांदपाचो असो गोवा सदनाचो विचार आसा सरकाराचो. टील डेट इट इज फायनलायज करूंक ना, बट गोवा निवास जे आहा पळय न्ही हें पूर्ण रिनोवेशन करपाची गरज आसा. तें रिनोवेशन आनी मेंटेनन्स फुडल्या 5 वर्सांक हेजें गोवा निवासाचें डिसिजन जावन आतां तें बेगीन सुरवात करता. गोवा सदनाचो डिसिजन आमकां थंयसल्या स्थानीक मुन्सिपाल्टीन तांचें परमिशन मेळचें पडटा. ताका हायट रेस्ट्रिक्शन्स आनी बाकीचें सगळें आसा. तें सगळें मेळ्ळ्या उपरांतूच ताजें परमिशन्स बीन घेतल्या उपरांत तेजें काम सुरू करता. टील डेट आमी फक्त गोवा निवास जे आसा पळय न्ही हाजें काम सुरवात जातलें. वाशी हांगासर आसलेलो प्लॉट आमचो GADचो ऑफिसर्स येता त्या म्हणजे 8 तारखेकूच इनॉग्रेशन करूंक वचपाचो, तेन्ना तोय म्हणजे 20 कोटी रुपया भरून कितें तो तेच्या कडल्यान उलोवन तो प्लॉट परत ताब्यान घेवन थंयसरूय बी म्हणजे आमी बांदपाचो विचार आसा. स्पीकर सर, अयोध्येकूय बी गोवा राम निवास बांदपाचो आमचो मनोदय आसा आनी ताच्या खातीर आमी ऑलरेडी गव्हर्मेंटान आमकां जागा 4000 स्क्वेअर मिटर थंय दिता म्हणून सांगला. तिच्या कॉरस्पॉन्डन्स सुरवात आसा. ती मेळ्ळ्या उपरांत थंयसरूय बी गोवा राम निवास जेणे करून राम भक्त जे थंय वता ते बांदपाचो विचार आसा. मायकलान वालांकानी परत पंढरपूर अशे 2-3 जाग्याचेर रिक्वेस्ट केला. सरकारा कडल्यान रिजनेबल रेटात जर आमकां जागो मेळटा आसत जाल्यार थंयसरूय रिजनेबल रेटात जागो घेवन म्हणजे गोंयच्या लोकांक वचपाची सोय ही करपाचो हे जो आहा पळय न्ही हे सातत्यात आमचें सरकार हो विशय जो आहा पळय न्ही हो विशय सरकार आमचे फुडें व्हरतले. दीस इज रिगार्डींग गोवा सदन. ताज्या उपरांत ऑफिशियल लँग्वेज. स्पीकर सर, राज्य भाशा कायद्याचो इतिहास. ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1987 जाला. बऱ्याच म्हणजे म्हाका दिसता बाब क्रूज आज ऑफिशियल कायद्याचो अभ्यास खूब नेटांत करून आयिल्लो आनी तेणी ऑफिशियल कायदो तेजी लढाई कशी जाली ती सगळी तेणी आपल्या भाशणांतल्यान सगळी सांगल्या. तेजेर येता हांव. बट ट्रान्सलेशन ऑफ द वेरियस डॉक्युमेंट फ्रॉम द इंग्लीश टू कोंकणी, इंग्लीश टू मराठी आनी परत वायस वर्सा हे करपा खातीर ट्रान्सलेटर मेळप होच खरो म्हणजे खूब मोठो सुरू आसा. आमी तेणी फक्त म्हणजे दोनूय ट्रान्सलेटर मेळपा खातीर आमी वर्कशॉप, ट्रेनींग हे सगळें घेतलें आसा. नॅशनल कॉन्फरन्सूय आमी तेच्या खातीर ऑर्गनायज केला. पयले फावटी आमी लँग्वेज रिसर्च सेल हेजो सेटअप जो आहा पळय न्ही तो सेटअप करता. आमी MOU सायन केला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजीस अँड गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॉर अंडरटेकिंग द वेरियस लँग्वेजीस एक्टिविटी. म्हणजे इवन दो इन फ्युचर आमकां जरी खंयचेय बुक्स आनी खंयचीय गॅजेट्स गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सुद्दां कोंकणींतल्यान जर कन्वर्ट करपाक जाय आसत जाल्यार दे आर गिवींग फुल्ली सेंट्रली मदत दिवपाक तयार आसा. त्या खातीर येता त्या दिसांनी आमी ट्रान्सलेटर फ्रॉम इंग्लीश टू कोंकणी करपी हे एम्पॅनल करतले आनी एम्पॅनल करून तांकां खूब मोठ्यान ते करीत जरी रावले आसत जाल्यार तें खूब व्हडलें काम आसा आनी हेजी आमकां गरज आसा. त्या ह्या ट्रान्सलेटर आमकां बरें जाय
आनी ते ट्रान्सलेटर हांवें एम्पॅनलूय करपाक लायल्या. एम्पॅनर केल्या उपरांत आमकां ते सगळे जाण ताजेर काम करतले. स्पीकर सर, आमी ग्रँट्स रिलीज टू वेरियस गव्हर्मेंट आनी नॉन गव्हर्मेंट सगळ्या वेगवेगळ्या लोक जे भाशेच्या संवर्धना खातीर आमचे कडेन ग्रँट्स मागता, ह्या सगळ्या जाणांक ग्रँट्स दिवपाचें काम हे सातत्यान आमचे ऑफिशियल लँग्वेज करता. स्पीकर सर, कोंकणी अकादमीच्या प्रेजिडेंटात आमकां रिजायन दिला, ताच्या उपरांत ताचे नवीन प्रेजिडेंट घालपाचो उरला, कारण मदीं इलेक्शन आनी ताचे बट ताचो चार्ज वायस चेअरमॅनाक दिला. वायस चेअरमॅन ते खूब बरें चलयता. तुमी एप्रिशिएट हे करूंक ना. 4 वर्साचे उरलेले अवॉर्ड सगळे वांगडाच दिले, म्हणजे कोंकणी भाशेंतले सगळे पुरस्कार. मेंबर सेक्रेटरी बी आसा, पळयता हांव कितें जालें तें. बट एक गजाल आसा की खंयसरूच म्हणजे बरें आनी ट्रान्सपरंट पद्दतीन कोणूच सांगचो ना की बाबा हेका दिलो तेका दिवं ना अशें न्ही. सगळ्या कोंकणी भाशीक कोंकणी रायटर्स हेंच्यांनी एप्रिशिएट केले. 4 वर्सां उरलेले अवॉर्ड हे वांगडाच दिले. आतांय उरले एका वर्साचे कितें तरी, ते अवॉर्ड जे आसा पळय न्हू ते दिता. कोंकणी अकादमी नवीन जागेन शिफ्ट केली. म्हाका दिसता आमचो क्रूज एकदां कोंकणी अकादमीन वचून यो. आतां बरी प्रशस्त जागा आहा, ती सामकी बसपाक बरी लायब्ररी आहा, वेगळी कॅबीन वेगळे, हॉल हे ते सगळें तांकां दिलां. तूं वचूंक ना एकदां म्हणून तुका सांगलें हांवें. स्पीकर सर, हांव बरेचशे फावटी तांकां आमी ग्रँट दिता. मंडळाक आपूण बजेटरी प्रोविजन करून इयरली एन्युअल ग्रांट दितलो म्हणून, पूण ते करूंक ना तुवें बजेटान. स्पीकर सर, हांव चॅक करता, बट कोंकणी आमच्या कडेन जितक्यो लिस्टेड संस्था आसा त्या सगळ्या कोंकणी भाशा मंडळ म्हणटा ते सगळ्यांचे पयलीं, ताचे पयलीं आनी कोण ना ग्रँट पयलीं. सो तांकां दी मर तूं, गिव अस अ प्रॉमिस. म्हाका दिसता दिले. हांव चॅक करता स्पीकर सर. आमी इवन दो अखिल कोंकणी महोत्सव जो जाता, म्हणजे महाराष्ट्रांत मालवणान जाल्लो, परत केरळान जाल्लो, कर्नाटकांत कोंकणी युवा महोत्सव म्हणटा बंद जाला. तुमचेच कितले तरणाटे थंयच्यान वयर सरल्या. कांयच हरकत ना. हांव चॅक करता आनी जर आमकां तें करपाक जाय म्हणजे करपाक जाय, आमकां प्रत्येक कोंकणीची एक्टिविटी आमकां करपाक जाय आनी तिका सपोर्टूय जो आसा पळय न्ही तो आमी करता. स्पीकर सर, की हे सरकार कोंकणी खातीर वेगवेगळ्यो गजाली करीत आसा. तितूर आमचो गांव आमचें दायज आमची परंपरा हें जें पुस्तक जो कोण आपल्या गांवाचेर बरयता ताका फुल्ली स्पॉन्सरशीप जी आसा पळय न्ही ती आमचे राज्य भाशा संचालनालय दिता. आनी तें पुस्तक आमकां तें पुस्तक प्रकाशीत करपाकूय आमी दिता. स्पीकर सर, स्कॉलर्स फ्रॉम कोंकणी, मराठी, संस्कृत ह्या सगळ्या लँग्वेजींतल्या स्कॉलर्सांक आमी अवॉर्ड दिता आमच्या हेज्या वतीन. आनी कोंकणी अकादमीच्या वतीन ऑल गोवा कोंकणी परिशद, ऑल गोवा कोंकणी अकादमी, कोंकणी भाशा मंडळ दिता रे. दालगादो भाशा मंडळाक दिता. आसा दिल्या, पोरू दिला दिसता. दिले पळय. आनी तितूर तूं म्हणटा पळय न्ही ग्रँट्स फॉर द कोंकणी, तूं सगळो हें पळयलां मरे, हेंच कशें पळोवंक ना तर. ना हांव मागता कितें की तुवें बजेटरी प्रोविजनूय केलाय पळय. कोंकणी भाशा मंडळाक दिता. कितले दिता? 2.5 कोटी. 25 लाख सॉरी. भाशा पळय केल्लें. बाकीची सगळी बजेट वाचीत आसता मरे तूं, हेंच वाचूंक ना. स्पीकर सर, 2 डिमांड आहले. तुवें हें आतां पळयलां पळय, हें तुकाय खबर नाशिल्लें. ताणें धाडटकर कळ्ळें तुका. हांवें तुका परत एकदां सांगलां, हांव चॅक करता, म्हाका दिता हें खबर आसा म्हणून सांगलां. स्पीकर सर, कोंकणी युवा महोत्सव बंद जाल्लो. तुवें केले खेपे म्हणलां की आपूण तांकां ग्रांट दिता. स्टार्ट करून आतां कोंकणी युवा महोत्सव कर, आमी तांकां ग्रँट दिता. तूं सांग मातसो तांकां. ओके. भाशा भवन फक्त आमी बांदपाचें आमचें ठरोवंक ना. तें म्हणजे खंय बांदपाचें, कितें बांदपाचें हेज्या खातीर उरलां. भाशा विकास योजना, राज्य भाशा जागृती योजना आनी राज्य भाशा पुरस्कार योजना ह्यो सगळ्यो आमच्या सरकाराच्या मार्फत टायम टू टायम ज्यो आहा पळय न्ही करता. रविंद्रबाब केळकर आनी मनोहरबाब सरदेसाय श्री हांच्या दोगांयच्या हाज्या निमित्तान आमी बजेटरी प्रोविजन केलां. कार्यक्रम आमी लोकल ऑर्गनायजर्स आसा तांच्या कडेन मागला. लोकल ऑर्गनायजर्सां कडल्यान कार्यक्रम येयल्या उपरांत तो कंटिन्यू जो आसा पळय न्ही हो स्पीकर सर आमी पुराय वर्सभर ते कार्यक्रम करतले. स्पीकर सर, हेंच्यांनी पयलेच फावटी म्हणजे स्टाफ सिलेक्शनाच्या वतीन कोंकणी हे जे आहा पळय न्ही तें कंपल्सरी केलां. आनी कोंकणी जो आहा पळय न्ही गोंयकारूच हांवें मुद्दामून चॅक केला. अकॅडमीक नॉलेज
अकॅडमीक नॉलेज कर तूं कन्फ्युजन करतलो कित्याक तें सांगता तुका हांव कन्फ्युजन कित्याक करतलो तेंय सांगता हांव कारण बरेच जाण मराठी सब्जेक्ट घेवन शिकलेले आसा कोंकणी शिकोवंक ना कारण हे जर कोंकणी मराठी परत करीत न्हू जाल्यार तूं म्हणटलो मागीर मराठी हे येयलें अकॅडमीक नॉलेज जावपाक जाय नाल्यार कोण कोंकणी शिकता मागीर दुसरे वयता तेजेर सांगता कन्फ्युजन कितें जातलें तें सांगता आत्तां पोस्टाचे पोस्ट ऑफिसार पोस्ट भरपाक आयले थंयसर कितें म्हटलां खबर आहा मराठी आनी कोंकणी आनी त्या पोस्टाक एप्लाय करपाक महाराष्ट्राचोय भुरगो एप्लाय करता आनी गोंयचोय भुरगो एप्लाय करता टॉकिंग अबाउट अकॅडमीक नॉलेज स्पीकर सर हांव तेंच सांगता तुका तेंच कळना हांव तुका तेंच कळना कितें जालां तुवें अकाडमीक मराठी घेवंक ना आनी कोंकणी घेवंक ना तुवें इंग्लीश घेतलेलें दोनूय अरे कोंकणी गेल्या तूं कितें उलयता स्पीकर सर चेक कर एक हॉर्जोत एक कडेन हॉर्जो दुसरे कडेन बस सगळे सारखे स्पीकर सर कितें अरे अकाडमीक नॉलेज जर मराठी घातलें तेजेर आनी जर फाल्यां सकाळी स्टाफ सिलेक्शनाक सांगलें मराठी न्ही जाल्यार महाराष्ट्रांतलो इल्लो भुरगो आमच्या पेक्षा बरी मराठी करतलो व्हॉट हॅपन्स अ लॉट ऑफ पीपल हू आर नॉन गोवन दे लर्न दिस कोंकणी लँग्वेज एंड दे गेट इट सांगता हांवें मुद्दामून चेक केलें स्पीकर सर 10 मार्काचो ऑप्शनल पेपर स्टाफ सिलेक्शनान आसा खरेंच म्हाका दिसता म्हणून फाटले 2 एग्जामी जाल्यो पळय न्ही हांवें 10 मार्काचो पेपर सरनेम वायज चेक केलो हांवें जेन्ना पळयलें की गोंयच्या भुरग्याक 10 पैकी 9 मार्क पडटा 8 मार्क पडटा आनी जे भायले आहा पळय न्हू तांकां एकट्याक 0 पडला किंवा तांकां चडांत चड 0 पडला कितले आहाय कटप्पा बी ते कितले परत सांगलें तुका तें कळप आनी वाचून ते मार्क करप हितून फरक आसा मराठी जो शिकला हांव लिस्ट दिता तूं ती म्हाका कांयच हरकत ना बट स्पीकर सर स्टाफ सिलेक्शन कमिशनान पयले फावटी कोंकणी जी आहा पळय न्ही ही एग्जामीन यूज करपाक सुरवात केली आयज पर्यंत केन्नाच हेजो वापर एग्जामीच्या बाबतींत जावंक नासले ही बरी गजाल आसा ती एप्रिसिएट कर म्हाका दिसता स्पीकर सर ताच्या खातीर हांव सर्वात हेजो जो आहा पळय न्ही बाप आमचो क्रूज सिल्वा आनी रोमी कोंकणीचो विशय जो आहा पळय न्ही काडलो स्पीकर सर हें पुस्तकूय जाय जाल्यार हांव ताका वाचपाक दिता कितें जाल्लें आहा स्पीकर सर म्हणजे राज्य भाशा कायदा हो 1987 जालो आनी ताच्या पयलीं बरीचशीं आंदोलनां जालीं आनी ताच्या उपरांत कितलेशेच मुख्यमंत्री ह्या हावजांत आनी आमदार येयले आनी गेले प्रत्येक फावटी विरोधान आसतना रोमी कोंकणीचें बील हाडप लोकांक थोडेशे पिशे करप आनी आपल्याक ताचो फायदो करून घेवप आतांय बी तेंच चल्लां फक्त मता खातीर तेजो वापर करप हें सद्या राजकारण सुरू आसा आनी ठराव घेयात बाकी कितें घेयात आनी सत्तेन येयलो काय ना त्या मुख्यमंत्र्यांक सुद्दां केन्ना याद उरूंक ना म्हणून 1987 जेंच्यांनी केस घातलेली हायकोर्टात ते पेपर घेवन येयला हांव ताज्या उपरांत आनी ताज्या उपरांत ती केस सुद्दां जी आहा पळय न्हू ती केस डिसमीस केली म्हणून नाका जाल्लें लोकांच्या मदीं डिविजन करपाचो प्रकार करूं नाका म्हाका दिसता पयले फावटी हांव परत कळपाक जाय जाल्यार सांगता दालगादो अकादमीक ग्रँट दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार भाजप सरकारान केलें केन्नाच काँग्रेस सरकारान करूंक नाशिल्लें मनोहरभाई पर्रीकारान ताका ग्रांट दिली दालगादो अकादमीक जे सांगताले आतां पर्यंत जितके उलोवन गेले आनी आतांय जे उलयता पळय न्ही हे मता खातीरच उलयता तांकां कोंकणीचो मोग ना कोंकणीचो मोग जर खरो आशिल्लो आसत जाल्यार तेन्ना तितून फरक करतले आनी राज्य भाशेचो कायदो आनी ती 8th शेड्यूल गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या हितूर ऑलरेडी गेल्या की कोंकणी ही आमची राजभास आसा आनी मराठी जी आसा ही ऑफिशियल पर्पज आमी वापरूं शकता हें क्लियर कट आसा त्या ती परत एकदां हो वाद वयर काडचो न्ही ही म्हाजी सगळ्या जाणांक कळकळीची विनंती आसा गोंय हें शांत आसा गोंय हें धर्माचेर डिवायड जावंक शकना आनी तेच म्हाका दिसता असो कोणी ताजो प्रचार आनी प्रसारूय बी करचो न्ही ताका लागून सांगता जाय जाल्यार पुस्तकाच्यो कॉपी फाटले फावटी हांवें वाटल्या जाय जाल्यार वेंदेकूय दिता हांव जेणे करून ते फक्त मराठीच आसा बाब सुहास बेळेकर हाणें बरयलां म्हणून तुका एक वेळ कळचें ना म्हणून गोविंद जाय जाल्यार तुका ट्रान्सलेट करून सांगूं शकता बरी बरयता कविता बरयता उलोवपाक लागला वेंदी बरी वाचता वेंदीक हांव पुस्तक धाडून दिता स्पीकर सर येतनी वाचचें कारण क्रुजाक कळची ना म्हणून तूं वाच आनी ताका सांग फुडें वचात स्पीकर सर ताज्या उपरांत हांव ऑफिशियल लँग्वेजीचेर आनी चड न उलयता भाशे खातीर सदोदीत आमच्या सरकारान टायम टू टायम खूब गजाली केल्या भाशा भवन एक उरलां तें भाशा भवन बांदता ते करेक्ट करता की 25 लाख मेळटा बटान तुका सांगलें बजेटरी प्रोविजन केलां दिता 14 लाख तुमी 25 लाख दिना प्रोविजन केल्यार पयलीं 14 लाख तुम्ही सांगतात 25 दितात 14 व्हॉट्सॅप येयलो ताणीच सांगला म्हाका ताणी सांगला अरे ती फट मारूंक शकना
तुम्ही डिपार्टमेंट फट मारूंक शकता ती बरें आहा स्पीकर सर तांच्यांनी आपली UC दिवं न्ही आमी विचार करता स्पीकर सर ऑफिशियल लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज जालो पब्लीक ग्रिवेन्सीस ह्या डिपार्टमेंटाचे विजयाचे म्हणण्या पब्लीक ग्रिवेन्सीस तुमकां कोण विचारत ना आनी तुमी कांय सांगात ना स्पीकर सर आतां पर्यंत आमी ऑफलायन ग्रिवेन्सीस 781 येयल्यो आमकां आनी सगळे करून 292 भितरल्यो क्लोज जाल्यो डिपार्टमेंट थोडेशे स्लो आशिल्ले ओके आनी आतां ते आमी आमचो नंबर परत एकदां कळपाक जाय म्हणून सांगता 9319334335 9319334335 ह्या नंबराचेर आमकां सकाळीं 9 पासून सांजचे 5 पर्यंत दनपारचो लंच टायम सोडून ऑफिशियली टेलिफोनीक आमकां ज्यो कंप्लेनी येता त्यो आमी रजिस्टर्ड करून घेता हो ऑलरेडी आमी नंबर घेता दुसरो वॉट्सॅप नंबर जो आसा 8956642400 हो वॉट्सॅप नंबर आसा इट इज एन तुमी वॉट्सॅप मॅसेजूय जाय जाल्यार ह्या नंबराचेर धाडूं शकता मेल ID जो आसा goapublicgrievances@gmail.com हाजेर मेलूय जी पब्लीक ग्रिवेन्सीसाक धाडूं शकता आनी ताज्या उपरांत पब्लीक ग्रिवेन्सीस जे आहा पळय न्ही हो वेगवेगळ्यो कंप्लेनी ज्यो आसा त्यो रिजॉल्व टायम टू टायम सगळ्यो रिजॉल्व करता आतां हांवें तुका सांगता आसतना ऑलरेडी हय टायम बाउंड पावर डेलिव्हरी पब्लीक सर्वीस एक्ट सांगलो मरे तुका पब्लीश जाला ऑलरेडी जनता दरबारातून येताय पूण टायम बाउंड डिलिव्हरी ना परत तेच भाशेन व्हॉट्सअपाचेर स्पीकर सर तेका सांग पयलीं हांगा कंप्लेन दी ती जावंक ना जाल्यार मागीर टायम बाउंड डिलिव्हरी एक्टाचे एपिलेट ऑफिसर आहा पळय तेजे कडेन कंप्लेन कर मागीर कळटलें तूं आतां तितकें तूं करपाक फास्ट आहा मरे तुमी तेंच करीत येयल्ले आहा तुमी हरशीं म्हणून नाजाल्यार तें करीत राव म्हणून सांग आतां स्पीकर सर त्या खातीर कोणाक जाका धाडपाक जाय तेणी ह्यो कंप्लेनी धाडूं येता स्पीकर सर ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन हॅलो गोंयकार हो कार्यक्रम आमी सुरू केल्लो फाटल्या 2-3 शुक्रार कोड ऑफ कंडक्ट आनी हे ते दुसऱ्या शुक्रारा हो कार्यक्रम जो आसा पळय हो कार्यक्रम चवथ्या शुक्रारा हॅलो गोंयकार डायरेक्ट फोन कॉल लोकांच्यो कंप्लेनी घेवन रिजॉल्व करतालो बऱ्याच जाणांचो बरो रिस्पॉन्स ह्या कार्यक्रमाक आसतालो परतूय बी चालू करपाचो आसा सो दॅट लोकांनी डायरेक्ट कंप्लेनी ज्यो आहा पळय न्ही त्यो आपल्यो टेलिफोनीक कंप्लेनी जी आहा पळय न्ही त्यो डायरेक्टली म्हाका दिव येता त्या ती फोन मारतात तूच मार तसोच मारया हॅलो गोंयकार म्हणून पळयता मागीर मागीर तुका रेट दिता सोल्युशन कितलें मार तूं काय हरकत ना आतां ही बरी ना स्पीकर सर फक्त 37% जाल्या म्हळ्यार काटार पास आहा 35 म्हळ्यार फेल जावपा 34 म्हळ्यार फेल 37% जाल्या रिजॉल्व स्पीकर सर आमचें सरकार काटार तरी पास जाता पयलींची सरकारां पासूय जायनाशिल्ली हय स्पीकर सर 17,000 रुपया एक ग्रिवन्साक पडटा कॅल्क्युलेट केलें सर त्या खातीर सांगला हांवें 17,850 रुपया पब्लीक ग्रिवेन्सीस ज्यो आहा पळय न्ही त्यो तेंच्यांनी अपलोड करून आमी चीफ मिनिस्टर हेल्पलायन ही आजुनूय बी स्ट्रीमलायन करून ह्याच डिपार्टमेंटाच्या वतीन लोकांक टायम टू टायम तेंच्यो ग्रिवेन्सीस सॉल्व करपा खातीर आमी पब्लीक ग्रिवेन्सीस डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन आतां आनीक सुरू करपाचें आसा स्पीकर सर इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी डिपार्टमेंट हांव इन्फॉर्मेशन आनी पब्लिसिटी डिपार्टमेंटाच्या वतीन वयता आसतना म्हणजे हे डिपार्टमेंट म्हणजे सरकाराचें खरें म्हणजे इन्फॉर्मेशन लोकांच्या पर्यंत पावोवपाचें डिपार्टमेंट तशें खूब इम्पॉर्टंट डिपार्टमेंट म्हणून हेजें बजेट जें आहा पळय न्ही विजय हेजें वाडोवचें पडटा कारण सरकार जितकें काम करता तितकें लोकां पर्यंत जर पावतलें सरकाराच्या सगळ्या स्किमीचे जर लोकां पर्यंत पावोवपाक जाय आसत जाल्यार ते पब्लिसिटी करूंक जाय आसत जाल्यार इन्फॉर्मेशन आनी पब्लिसिटी डिपार्टमेंट हेंच करपाक शकता म्हणून इट इज अ इव्हेंट न्ही लोकांक कळोवचें पडटा कितें करता लोकांक कळोवचें पडटा स्किमी कसल्यो आसा त्यो ह्या बरी आहाय तुमगे पार्टी कित्याक प्रमोट करता ते आमी पार्टी प्रमोट करिना रे सरकार प्रमोट करता रे पॉलिटिकल पार्टी हे पब्लिक मनी यूज केला आणि हे मीटिंग जाले तुगे विकसिताच्यो बस हे जाऊ नये तुगे मीटिंग्यो बंद करून पडले तुगेले ऐकून घे सर मातसो सांग पब्लिक मनी अशें घालप ऐकून घे आन्सर दिसार ऐकून घे आमी जर्नलिस्टा खातीर म्हणजे सगळ्या जर्नलिस्टांच्या बाबतींत तशें बरें उलयता कांय हरकत ना सगळ्यांनी बरें उलोवपाकूय जाय तेंच्यो ई-बायक जी आसली पळय न्ही ती आतां स्कीम पास जातली तांकां ई-बायक आमी तांकां जाता तितके बेगीन तांकां प्रायोरिटी बेसिसाचेर ई-बायक ह्यो तांकां दिता आनी म्हाका दिसता लेडिसांक पयली प्रायोरिटी ठरयता हां लेडीज सबसिडी तांकां थोडी एमावंट कितें तरी भरची पडटली ती स्कीम हय कितल्यो बायक त्यो अंदाज सगल्यो म्हळ्यार त्यो सगळ्यो वांगडाच दिवपाक मेळच्यो ना आतां ग्रामीण पत्रकारी रजिस्टर्ड जाल्या त्या खातीर पयलीं कितल्यो त्यो सांग तेंचें एसोसिएशन आसा गुज एसोसिएशन तेंच्या कडेन उलोवन
कशा पद्दतीत दिवच्यो ह्यो एकदां ठरोवच्यो पडटा. तांकां कॉन्फिडन्सान घेवन ठरयता आमी डिसायड करिना. स्पीकर सर, वेलफेअर स्कीम त्यांची सुरू आसा. तांची वेलफेअर स्किमींतल्यान पेन्शन जी आसा पळय न्ही ही आमी पेन्शन त्यांची वाडयल्या. स्पीकर सर, आमी स्मार्ट TV हो सगळ्या पंचायतींनी दिला. स्मार्ट स्क्रीन TV हो 191 पंचायती आनी म्युनिसिपालिटी सगळ्यांनी दिला. तेजो बरो उपयोग. इट इज अ ड्युअल सिस्टम, म्हणजे फॉर द व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आनी बाकीच्या सगळ्या हेका बाणावलेच्या पंचायतीन चलता. आनी एकदां स्वयंपूर्ण मित्राचो कार्यक्रम पळय, मागीर तुका कळटलें TV कशी चलता ती. ओके. सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर हो कार्यक्रम स्पीकर सर आमच्या इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटात घेतलो. त्या खातीर पत्रकारांक न्ही, सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आसा तांकांय ऑन बोर्ड घेतला. तांच्यांनी बी सरकाराची प्रसिद्धी जी आहा पळय न्ही. स्पीकर सर, सांगता स्पीकर सर, इन्फॉर्मेशन कमिशनराचे हांवें उलयलें ना. एकूच मिनिट, हांव ते OSD जालो म्हणून म्हज्या पोटान बी दुखना. एकूच तकलेन दवर म्हणटा. ना एकूच मिनिट. बाय द वे स्पीकर सर, हांव क्लॅरिफाय करूंक सोदतां. तो पोस्ट भर आनी ताकाय घालता जाल्यार घाल, पूण एक तकलेन दवर. एकूच मिनिट स्पीकर सर, की RTIचे नाड्यार BJP सरकारान आयली. दुसऱ्याकूय RTI करपाक बंद करचें. इन्फॉर्मेशन कमिशनर सिलेक्ट करपा खातीर LOP आसता. ती पयर ताकाच कर, नो प्रॉब्लेम. पूण कितें RTI लॉक मारशी तितलेंच. तो इंडिया ब्लॉकान आहा मरे. इंडिया ब्लॉकान आहा पूण सांगूंक ना तुवें. सिलेक्ट जाला पयर. कितें तें इंडिया ब्लॉकची मिटींग जावंक आमची मिटींग जाली. हेजी मिटींग, तेजी आनी म्हाजी मिटींग. तूं मागीर बघीत भायर वचून कितें उलयतलो सिलेक्शन करपाची. काय म्हण पळय, हांवें एक आवाज हांव कसो आय एम ऑन रुमर आनी देर इज अ रुमर. स्पीकर सर, देर इज नो स्मोक विदाउट फायर. कंप्लीट करपाक द्या. स्पीकर सर, हो रायट जो आसा हेजी 3 मेंबरांची कमिटी आसता. चीफ मिनिस्टर, LOP आनी एक मिनिस्टर. म्हणल्या उपरांत जी एप्लिकेशन येता ती स्क्रुटनी करता, LOP कडेन बसून डिस्कस करता. केन्ना जाली ती सांग मरे मिटींग. केन्ना जाली? 15-20 दीस होणे ऑफिशियली होणी जाले. आनी हू इज सिलेक्टेड? एकलो नायर मू कोण सिलेक्ट केला? ऑलरेडी एकूच फक्त सिलेक्ट केला. बाकीचो अजून स्क्रुटनी करून मागीर सिलेक्ट करूया. फकत इन्फॉर्मेशन मेळचें. जेन्ना इन्फॉर्मेशन कमिशनर इतलो टायम लागता, ऑलरेडी चार्जूय घेवपाक लायला. स्पीकर सर, 6 म्हयने लागता डिस्पोज करपाक केस, विच इज बॅड. नो इन्फॉर्मेशन इज बॅड गव्हर्नन्स. स्पीकर सर, गोवा स्टेट आउटडोर एडवर्टाइजमेंट पॉलिसी, गोवा स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आमी हे करता. स्टेट फिल्म फेस्टिवल ही स्कीम जी आहा पळय न्ही ही डिले जाल्या. फाटल्या 3 वर्साचे पयशे तेंचे दिवपाचे उरल्या. हे एकदां आमी वन टायम तेंचे दिवन जे आसा पळय न्ही ह्या खरें ह्या इफ्फीच्या पयलीं क्लोज करता. स्पीकर सर, खूब पेंडींग उरला. म्हाकाय खबर आहा कंटिन्युअसली ते प्रत्येक फावटी याद करता, बट जाता तितके बेगीन ह्या इफ्फी पयलीं तरी आमी ती क्लोज करता. गोवा फिल्म शूटिंग रुल्स 2023 हे आमी फायनलायज केले. ओके. आतां तांकां डिस्कावंट दिवपाचो आनी तांकां जे परमिशन्स कशा पद्दतीन ऑनलायन पद्दतीन दिवपाची पळय न्ही ते एकदां फायनलायज करता. गोवन जे लायन प्रोड्युसर आहा पळय न्ही तांकां रजिस्टर्डूय करून घेतले आमी. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हातूंतल्यान तांकां 50% डिस्कावंट दिवपाक जाय पळय न्ही तोय डिस्कावंट आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हातूंतल्यान दिता आमी. स्पीकर सर, अशा पद्दतीन त्यांनी फक्त एक फिल्म सिटीचो उल्लेख केलो. आमी आतां पर्यंत फक्त एक कोमुदादीची जागा आमच्या एंटरटेनमेंट ESG कडेन घेवपाची आनी तेज्या उपरांत फिल्म सिटी हाजो आमी ऑलरेडी डिसिजन घेतला. पण आत्ताच्या घडीक कोमुदादीची जागा जी आहा पळय न्ही ही एंटरटेनमेंट सोसायटी कडेन घेवपाची हाजें डिसिजन जाला. तेजो प्रोसिजर सुरू आसा. स्पीकर सर, बाकीचो अजून तेजो प्रोसिजर कंप्लीट जावंक ना. दिस इज रिगार्डींग द इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी. Speaker sir, regarding the skill development, 15 जुलय दिसा वर्ल्ड स्किल डेव्हलपमेंट डे जालो. पण तेज्या पयलीं 2 दीस म्हाका दिसता आमी 11 तारखेक कितें तरी वर्ल्ड स्किल डेव्हलपमेंट डे कला अकादमीच्या भायल्या आवारांत आनी बरें फंक्शन जें आसा पळय न्ही हें केलें. आनी त्या निमित्तान गोंयांत आसलेल्यो वेगवेगळ्यो स्किल्स हायस्कुलांनी ITIंनी कित्या बऱ्या पद्दतीच्यो स्किल्स आसा भुरग्यां कडेन आनी भुरगे कितें करता हें दाखोवपा खातीर थंयसर एक्झिबिशन दवरलेलें. खुबश्या लोकांनी येवन पळयलें. खुबश्या मिडियान ताका आनी आपल्या चॅनल्स हांच्यांनी ताका बरी प्रसिद्धी दिली. तांच्यांनी आपल्या मिडिया हेजेर दाखयलें जेणे करून आमचे ITIचे भुरगे कितें करूं शकता. म्हणजे प्लंबींग टर्निंग पासून ते ब्युटिशियन पर्यंत हें खूब बरें काम आमच्या ITIतले भुरगे करता. आनी ताकाच लागून म्हणजे तें एक्झिबिशन 15 तारखे पर्यंत आमी ओपन दवरलें. सगळ्यांनी येवन पळयलें. स्पीकर सर, आमी अपग्रेडेशन ऑफ द ITI इंटू द सेंटर ऑफ एक्सिलन्स थ्रू द टाटा टेक्नॉलॉजी हांच्या बरोबर आमी टायअप केला. तेंच्यांनी 165 crores कॉन्ट्रिब्यूट केले आनी आमी
हांगासर जरी 6 कोटी आसले फाटल्या बजेटान आमी एस्क्रो अकाउंटान 27 crores of rupees डेपोजीट केल्या आनी ऑल टुगेदर वीच इज 165 plus 27 crores एस्क्रो अकाउंटान दवरून बाकीच्या सगळ्या ITIचें काम जे आसा पळय हें करपा खातीर सुरवात केला. तातूंतल्यान आमी वेगवेगळे जवळपास 18 काय 19 तरेचे कोर्सीस हे आमच्या ITIंनी घेता. पयले फावटी स्पीकर सर आमी आमच्यो सगळ्यो ITI ज्यो आहा पळय न्ही ह्यो ISO सर्टिफायड जाल्यो. म्हणजे ISO सर्टिफायड करून तांच्यांनी हेच्या खातीर वेगवेगळो क्रायटेरिया आसा. म्हणजे तांच्यांनी आपले ऑफिस आसतले. नो डावट हांव 100% सगळें इन्फ्रास्ट्रक्चर सामकें बरें आसाचें म्हणना, बट अपग्रेड करपाक जाय आनी अजुनूय अपग्रेड करपाची गरज आसा. आमचे टोटल थंयसले इंडस्ट्री एसोसिएशन आनी बाकी सगळ्यांच्या बरोबर टायअप करप हें सगळें केलां. आमी रिसेंटली ताज सिदादी हांच्या बरोबर टायअप करून न्यू कोर्स प्रत्येकाचें म्हणणें की न्यू कोर्स इंट्रोड्यूस कर. हितून आमी हॉस्पिटॅलिटी कोर्स जो आसा 1 वर्साचो 6 म्हयने तांकां म्हणजे इन ITI आनी 6 म्हयने इन हॉटेल्स हो कोर्स. सोलार टॅक्निशियन कोर्स आमच्या कुडचड्यातल्या ITIन आमी इंट्रोड्यूस केला. ताज्या भायर आमी ड्रोन टॅक्नॉलॉजी तोय कोर्स आमी कुडचड्या वयल्या ITIत आमी इंट्रोड्यूस ऑलरेडी केला. 4 out of 24 सीट आहा 4च लोक घेतला. लोकांनी घेवपाक जाय त्याच खातीर तुमी म्हाका दिसता सगळ्यांनी सांग राव मातसो राव मागीरूच उलय सकता. ओके त्या खातीर स्पीकर सर म्हाजें म्हणणें आहा सोलार आनी ड्रोन हे दोनूय ITIतले कोर्स हे फ्युचर आसा आनी प्रमोट करा. प्रमोट सर इन्फॉर्मेशन तू तुजेच फोटो घालता होल्डिंगाचेर ते घाल ड्रोन बीन म्हणून तुजो कसो घालता. सगळ्या कडेन तुका सगळे आतां प्रमोद सावंत म्हणटा वळखतात. 5 वर्सां जाली तुजी. जगभर तुजी होल्डिंगा 2-2 मिटराचेर एक होल्डिंग. स्पीकर सर हें कितें ते ड्रोन टॅक्नॉलॉजी कोर्स आहा म्हणून घाल लोकांक घेवन दी थंय. जगभर ना गोंयानूच आहा ती. जगभर म्हणजे तशें कोंकणीन उलयतात एक्सप्रेशन ते. आमी वतना 10 मेत्रांचेर एक होल्डिंग एकूच तुजेच तोंड पळोवचें वायट दिसता. कंप्लीट करून दी. स्पीकर राव मातसो आतां कंप्लीट करून दी. स्पीकर सर ताकाच लागून आमचें म्हणणें आहा की प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी हितूर जी आसा पळय न्ही ताणें जे 2 म्हणजे आमी स्कील डेव्हलपमेंटाच्या पोर्टलाचेर चीफ मिनिस्टर एप्रेंटिसशीप जे काडले 4,500 भुरगे जे जॉयन जाले पळय न्ही ते 100% गोवन जॉयन जाले आनी बाकीचे जे 5,000 जॉयन जाले तेय बी गोवन भुरगे आशिल्ले. बट फक्त ते नॅशनल पोर्टलाचेर असल्या कारणान आमी तांकां रेजिडन्स कंपल्सरी करूंक शकूंक नाशिल्ले. ते भुरगे आमच्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत असलेलो नॅशनल पोर्टल वॉच वापरून आमी ते भुरगे जे आसा थंयसर रजिस्टर्ड जाल्ले. हांचो स्टायफंड जो आसा स्पीकर सर हो नॅशनल स्कील डेव्हलपमेंट पोर्टलाचेर फिक्स आसा. ग्रॅज्युएट कोण ITI कोण आनी कोर्सीस कोण हाज्या प्रमाणे तांकां स्टायफंड जो आहा पळय तो दिवचो पडटा. तेजो एक पार्ट जो आहा तो हातूंतल्यान येता. बरेच तरेन म्हणल्यार आतां तेंचें कितें हांकां जर आमी एप्रेंटिसशीप दिवं नासली जाल्यार तेंचें कितें ते घरात कडेन बसतले आसले. आतां तरी एप्रेंटिसशीप दिवन ते शिकले. काय मोबायल दिवन तूं म्हणटा पळय न्ही रे वर्क कल्चर डेव्हलप जालो. ग्रॅज्युएट जाल्या उपरांत 1 वर्स भुरगो निदान काम शिकलो. आतां ताका प्रायवेटात कोण घेतलो राव तो बेकार बेश्टो थंयसर ना जाल्यार तो खंयसरी गांवांत भोंवतलो आसलो. मुखार कितें तेंय सांगता. एक जो आसा पळय न्ही ते वर्क तांकां एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मेळ्ळी. गव्हर्मेंटान आतां जर एप्लाय करतलो MTS आनी LDC क्लास C पोस्टाक जाल्यार ताका एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज कंपल्सरी. म्हणून आतां 1 वर्स एप्रेंटिसशीप जितक्या जाणांनी शिकले पळय न्हू तितक्या जाणांनी आपली एप्रेंटिसशीप सर्टिफिकेट ताज्या वयल्यानूच डावनलोड करून घेवची पडटली. ती एक्सपिरियन्स म्हणून लावची पडटली. आतां बरेच जाण प्रायवेटात गेल्ले पळय न्ही प्रायवेटाक तेंच्यांनी तांकां थोड्या जाणांक कंटिन्यू केले थोड्या जाणांक आपल्या अजून प्रोबेशनाचेर घेतले. स्पीकर सर तो डेट अजून सोंपोंक ना आनी 1 म्हयन्यान तेंची सोंपतली. ताज्या उपरांत डेटा आमचो नॅशनल पोर्टला वयल्यान काडून घेवप सुरू आसा. कंपनीं कडेन उलोवपाकूय सुरू आसा. त्या खातीर हे जे आसा पळय न्ही एप्रेंटिसशीप घेतली कितें जालें स्पीकर सर वर्क कल्चर डेव्हलप जालो आनी आतां तर इंटर्नशीप प्रोग्राम आमच्या गव्हर्मेंट ऑफ इंडियान इंट्रोड्यूस केला. कारण हे वर्क कल्चर डेव्हलप जावप गरजेचें आसा. शिकता आसतना तांकां कामूय शिकप हें गरजेचें आसा.
फक्त ग्रॅज्युएशन शिकले म्हणून जावचें ना. ग्रॅज्युएशन शिकता आसतना जर ताका आमी इंटर्नशीप दिली आनी इंटर्नशीप आसतना जर ताका स्टायफंड मेळ्ळो जाल्यार भुरगे चड बऱ्या पद्दतीन शिकतले. स्कूल ड्रॉप आउट पडे हा SCC आणि HSCC ती रेट वाडवता ती चॅक कर मातशें. स्पीकर सर हांव ती चॅक करता. स्कूल ड्रॉप आउट म्हाका थंय विचारपाक जाय. स्पीकर सर स्कील गॅप एनालिसीस रिपोर्ट जो आसा पळय तो फायंड आउट करून आमी नवीन कोर्सीस हे इंट्रोड्यूस केल्या. आमी आमचे तशें प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना इंट्रोड्यूस केली. वुमन स्किलिंग प्रोग्राम आतां नव्यान सुरवात केलो. इन्स्टिट्यूट इंडस्ट्री लिंकेज प्रोग्राम आमी सुरवात केले. स्कील स्ट्रेंथनिंग फॉर द इंडस्ट्रियल व्हॅल्यू एनहान्समेंट प्रोजेक्ट स्ट्रायव नवीन प्रोजेक्ट संकल्प नवीन प्रोजेक्ट जो आहा पळय न्ही वो आमी इंट्रोड्यूस केलो. जर्मन ड्युअल वॅट मॉडल MOU विथ द सिमेन्स हाचे वेगवेगळ्या कंपनी कडेन जे आसा पळय न्ही हे प्रोग्राम्स जे आसा आमी ते आमच्या ITAंतल्यान हे नवीन प्रोग्राम आमी सुरू करपाक शकले. स्पीकर सर हांव तें सांगता आसतना त्या खातीर वेगवेगळ्या भुरग्यांक आमी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हे जे परत सांगता पळय न्ही हे भुरगे स्किल्ड जावपाची गरज आसा आनी ताकाच लागून आमी ऑलरेडी हें काम करता. स्पीकर सर हातूंतल्यान प्लेसमेंट फेर जे आसा पळय न्ही आनी तांकां डायरेक्ट रिक्रुटमेंट ही आमची एप्रेंटिसशीप जाल्या उपरांत बरेचशे कडेन आमच्या डिपार्टमेंटांनी सुरवात केल्ली आसा. स्पीकर सर बापा मायकल उलयता आसतना तेणी म्हणजे आमी जे हेंय करता म्हणजे प्लेसमेंट जे आसा पळय न्ही ह्या सगळ्या भुरग्यांक ITAंतल्यान प्लेसमेंट दिता. इंजिनियरींग आनी बाकीचो हांगासर नाशिल्लो. स्पीकर सर आमी वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन म्हाका एक फक्त तेंच्यांनी वेगवेगळे उलयता आसतना कावन्सिलर्स आनी हेजेर थोडोसो विचारलेलो. आमी गव्हर्मेंट ITAंतल्योय बी कावन्सिलर्स जे आसा पळय न्ही हे पोस्ट फिलअप केल्या. तांकां वेगवेगळ्या हेजेर कावन्सिलींग जें आहा पळय न्हू तें करीत आसा. स्पीकर सर हाजेर म्हाका दिसता हांवें ऑलमोस्ट तशी चडशीं उतरां जीं आहा पळय न्हू तांची म्हाज्या भाशणांतल्यान तांकां सगळीं उतरां दिल्या. टायम टू टायम आमी ITAचोय सिलेबस नवीन प्रोग्राम हे सदोदीत आमच्या हेज्या अंतर्गत करता. एप्रेंटिसशीप एक्ट 1961 हाज्या अंतर्गत आमी तेजें प्रोविजनूय केलां. स्पीकर सर म्हाका दिसता आमी तांच्यांनी सांगलें की सेल्फ एम्प्लॉयमेंट जर सुरू करतले आसत जाल्यार स्पीकर सर सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपा खातीर आमी ADCच्या वतीन तांकां लोनूय दिता आनी तांकां टेंडरूय दिवपाचें प्रोविजन जें आसा पळय न्ही हें सदोदीत आमच्या डिपार्टमेंटाच्या वतीन हे करता. इलेक्ट्रिकल व्हेहिकल घेवपाची स्पीकर सर आमी आमच्या डिपार्टमेंटाच्या वतीन सर्कुलर काडला आनी फुडें आमी सगळ्यो ज्यो हे गाडयो घेवपाक जाय पळय न्ही त्यो व्हेहिकल्स घेवपाक आपल्या चार्जींग व्हेहिकल्स घेवपा खातीर सुरवात करतले. स्पीकर सर म्हाका दिसता हांवें ऑलमोस्ट म्हाज्या उत्तरांतल्यान स्पीकर सर सोर्या दुकान आहा ते मोपा बंद कर. स्पीकर सर दुसरें बंद करून म्हाज्या लॉस मरे ते हय ही मोनोपोली ते सांग आमकां मुखेलमंत्री बाब स्पीकर सर ते शॉपा सांग सोर्या शॉप पडे हा पडे लिमिट जी आहा पळय न्ही व्हेहिकल घेवपाक EV व्हेहिकल नाका. स्पीकर सर आमी हे आमकां सांग मुखेलमंत्री बाब सोर्या दुकानाचे सांग. स्पीकर सर जे सोर्या दुकान आहा तेजेर कितें. स्पीकर सर म्हाजें आयकून तरी पयलीं तेणी घेवचें. सांग एकंदर सगळे डिमांड्स जे आसले पळय न्ही हे डिमांड्साचेर हांवें तांकां व्यवस्थीत जी सगळी उत्तरां दिवपाक जाय. सोर्या शॉप आहा तेजे सांग थिंग मोनोपोली जाता. मोनोपोली कितें तें सोर्या दुकान पड थिंग आहा एट द एअरपोर्ट इन मोपा तेजेर कितें ही इज सेलिंग एवरीथिंग एट वॉट एवर प्राइस ही वॉन्ट्स. हू इज द ओनर ऑफ दीस. म्हाका दिसता अजून सुरू जावंक ना. हा बंद कर जालें अजून सुरू जावंक ना. स्पीकर सर 400 मेळटा 4000 मेळटा सगळ्या डिपार्टमेंट मोशन अजून सुरू जावं ना त्या विशयाचेर ऑलरेडी दिले आनी डिमांड पास करचे. स्पीकर सर येस अरे हे बंद कर सेम मंत्री. अरे हे जे सुरुवात जाली ना बंद जालें जिल्ल्या वैरे प्रमाण. स्पीकर सर तो तुक होगोत सिग्नल दिता आनी तूं बंद कोता तूं दोड मारता आनी तूं बंद कोता हें कितें. स्पीकर सर आमदार श्री दुकान बंद कर. क्रूज सिल्वा स्पीकर सर एक स्पीकर सर तो पड चालयता आनी सांगत तें कोत मरे आमगे आयकना कांय. मांचो हे बंद कर दुकान बंद कर.
स्पीकर सर दुकान बंद कर. हांव दिल्ल्या वेळेप्रमाणे 9 आशिल्ल्यो मागण्यो क्रमांक 2, 8, 9, 11, 12, 14, 27, 29, 56 आणि 61 वयल्यो कपास सुचोवण्यो सभागृहाच्या मतदानात घालता. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. वचून बसाप. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. ना म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. ना म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. कपास सुचोवण्यो नामंजूर केल्यो. आतां हांव वळेरे प्रमाणे आजच्या दिसाच्यो मागण्यो क्रमांक 2, 8, 9, 11, 12, 14, 27, 29, 56 आणि 61 सभागृहाच्या मतदानात घालता. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. मागण्यो क्रमांक 2, 8, 9, 11, 14, 27, 29, 56 आणि 61 मंजूर जाल्यो. गोवा पंचायत राज अमेंडमेंट बिल 2024. आतां श्री माविन गुदिन्हो पंचायत मंत्री. द गोवा पंचायत राज अमेंडमेंट बिल 2024 सभागृहांत दाखल करपाचो प्रस्ताव मांडचो. So I request for leave to move the motion to introduce Bill number 24 of 2024, the Goa Panchayati Raj Amendment Bill 2024. प्रश्न असो आसा द गोवा पंचायत राज अमेंडमेंट बिल 2024 मांडपाक अनुमती दिवची काय कितें. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. Sir, I introduce the bill. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. विधेयक मांडपाक अनुमती दिल्यात. आतां मंत्र्यान विधेयक मांडचें. I introduce the bill. द गोवा पंचायत राज अमेंडमेंट बिल 2024 सभागृहांत मांडला. दुसरे bill. सरकारी विधेयक श्री आतांशो मनसरात महसूल मंत्र्यान द इंडियन स्टॅम्प गोवा अमेंडमेंट बिल 2024 सभागृहांत दाखल करून घेवपाचो प्रस्ताव मांडचो. Speaker sir, I request for leave to move the motion to introduce Bill number 27 of 2024, the Goa Indian Stamp Goa Amendment Bill 2024. प्रश्न असो आसा द इंडियन स्टॅम्प गोवा अमेंडमेंट बिल 2024 मांडपाक अनुमती दिवची काय कितें. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. विधेयक मांडपाक अनुमती दिल्यात. Sir, I introduce the bill. द इंडियन स्टॅम्प गोवा अमेंडमेंट बिल 2024 सभागृहांत मांडला. आतां श्री आतांशो मनसरात महसूल मंत्र्यान गोवा एस्टेट्स फॉरफिचर अँड बोना एक्वासिया बिल 2024 सभागृहांत दाखल करून घेवपाचो प्रस्ताव मांडचो. Sir, I request for leave to move the motion to introduce Bill number 3024 of the Goa Escheators Forfeiture and Bona Vacencia Bill 2024. प्रश्न असो आसा द गोवा एस्टेट्स फॉरफिचर अँड बोना वॅकन्सिया बिल 2024 मांडपाक अनुमती दिवची काय कितें. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. विधेयक मांडपाक अनुमती दिल्यात. मान्य मंत्री. Sir, I introduce the bill. गोवा एस्टेट्स फॉरफिचर अँड बोना वॅकन्सिया बिल 2024 सभागृहांत मांडला. आता उद्योग मंत्र्यान द गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल 2024 सभागृहात दाखल करून घेवपाचो प्रस्ताव मांडचो. Sir, I request for leave to move the motion to introduce Bill number 31 of 2024, the Goa Industrial Development Amendment Bill 2024. प्रश्न असो आसा द गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल 2024 मांडपाक अनुमती दिवची काय कितें. जेका मान्य आसा ताणें हय म्हणचें. जेका मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. विधेयक मांडपाक अनुमती दिल्यात. मान्य मंत्री. Sir, I introduce the bill. द गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल 2024 सभागृहात मांडल्यात. सभागृह मुखार कांयच कामकाज नाशिल्ल्यान सभागृह बुधवार 31 जुलय 2024 सकाळी 11:30 स्थगीत करता. Thank you.